श्री स्वामी समर्थ. एखाद्या घरामध्ये जेव्हा बाळाची झाऊल लागते तेव्हा असं असतं की काही जणांना वाटतं की आपल्याला मुलगाच होणार, काही जणांना वाटतं आपल्याला मुलगीच होणार, काही जणांचं तर असं असतं की मला मुलगाच हवा, मला मुलगीच हवी. काही घरांमध्ये मुलगी झाली की लोक नाराज होतात. त्यांना असं वाटतं की आता आपल्यावरती ओझं झालं आणि ही लोकाची देण आहे, त्यामुळे मुलगी झाली की कोणीही आनंद साजरा करत नाही. पण ते अपवाद असतात. काहीच जण असे करतात, काही जणांना मुलगी झाली मुलगा झाला तरी काहीही नाही वाटत, म्हणजे त्यांना सर्वच गोष्टीचा आनंद वाटतो. मुलगा वंशाचा दिवा असतो तर मुलगी लक्ष्मी असते. मुलाला सर्व वंशाचा दिवा तर समजतात, पण मुलीला कोणी लक्ष्मी समजत नाही. आजकाल सध्या कलियुगामध्ये तर सध्या हेच चालू आहे. तर बघा, ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येते ना ते मुळातच खूप नशिबवान असतात. मुलगी कोणाच्या घरात जन्माला येते ते मी महाराजांच्या आशीर्वादाने आज तुम्हा सर्वांसोबत शेअर करणार आहे. आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येते ती माणसं मुळातच नशीबवान असतात, आणि जे जे व्यक्ती नशीबवान असतात त्यांच्याच घरामध्ये मुलगी जन्माला येते. जिथे मुलगी जन्माला येते ना तिथे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, वैभव नांदतं. त्या घरामध्ये सतत आनंदाचं वातावरण, सकारात्मक वातावरण असतं. त्या घरामध्ये त्या मुलीची छोटी छोटी पावले, तिचा गोडसा आवाज, तिचे इवले इवलेसे हात, तिची आईसारखी काळजी घेणारी जी सवय असते ना त्या सवयीने घरामधील प्रत्येक व्यक्ती प्रफुल्लित होत असतं. तिच्याकडे फक्त पाहिलं तरी दिवसभराचा जो तणाव असतो ना तो दूर होत असतो. जसे एका वडिलांची त्यांची आई पूर्णपणे काळजी घेत असते. तो कितीही मोठा झाला तरी सुद्धा आईला आपलं लेकरू लहानच असतं. तसंच एक लहान मुलगी जेव्हा घरात जन्माला येते तेव्हा ती आपल्या बाबांची खूप काळजी घेते. बाबा ऑफिसवरून आल्यानंतर ती विचारते, तिचे ते लढीवाय शब्द, बाबा तुम्ही थकलेत का, तुम्हाला पाणी आणू का. तिच्या एवढ्याशा हाताला ग्लासही झेपत नाही तरी सुद्धा ती बाबांसाठी पाणी घेऊन येते, बाबांसाठी खायला घेऊन येते, बिस्किट घेऊन येते आणि म्हणते, बाबा तुम्हाला भूक लागली असेल ना, हे बिस्किट खा. बाबांना आल्यानंतर विचारते, बाबा तुम्ही खूप थकले आहात, तुमचं डोकं मी दाबू का, तुमचे पाय मी चेपू का. तिचे एवढीसा तो गोड आवाज आणि एवढीशी असताना सुद्धा तिच्या मनामध्ये बाबांविषयी असणारी काळजी, त्याचप्रमाणे तिची एवढी सगळी मॅच्युरिटी, हे खरंच नशीबवान व्यक्तींच्याच घरी पाहायला मिळतं. असं म्हणतात की जसं पहिल्या मुलाला वंशाचा दिवा म्हटलं जातं तसं पहिली मुलगी ही धनाची पेटी असते. आपण म्हणतो की मुलगी काय, तिला शिकवायचं, सगळं करायचं, स्वतःच्या पायावर उभं करायचं, पण ती शेवटी परक्याचं धन होणार आहे. होऊ द्या ना परक्याचं धन, तुम्ही कुठेतरी चांगलं दान करण्याचं काम करत आहात. ज्या घरामध्ये दान देण्याची क्षमता असते ना तिथेच मुलगी जन्माला येते, आणि त्या आईवडिलांना कन्यादानासारखं खूप मोठं पुण्य पदरी पडलेलं असतं. कन्यादान कोणीही करू शकत नाही. ज्याच्या घरामध्ये खरंच दान करण्याची प्रवृत्ती असेल त्याच्या घरामध्येच मुलगी जन्माला येते, आणि तिथेच स्वामी कन्यादान करण्याचं जे पुण्यफळ असतं त्या आईवडिलांना देत असतात. मुलगी जोपर्यंत आपल्या घरामध्ये आहे ना तोपर्यंत तुम्हाला कुठल्याच गोष्टीमध्ये कमतरता भासत नाही. बघा, कुठला सणवार असू द्या, त्या मुलीला इतका उत्साह असतो, ती रांगोळी काढेन, डेकोरेशन करते, पूजा मांडते, घरामध्ये फराळ बनवू लागते, आईला स्वयंपाकात मदत करते, बाबांना सगळ्या गोष्टीत हेल्प करते, बाबांना म्हणते की तुम्ही हे कपडे घाला, तुम्ही ते कपडे घाला, भावाची पण तेवढीच काळजी घेते, बहिणीची पण तेवढीच काळजी घेते. एक मुलगी आपल्या घरामध्ये सगळ्या गोष्टींची सगळे रोल निभावत असते. अगदी लहानपणापासून मोठेपणापर्यंत आपल्या आईवडिलांना कसला त्रास होऊ नये याची ती काळजी घेते. कधी त्यांचं मन दुखावू नये यासाठी स्वतःचं मन दुखावते, पण बाबा आणि आईला आपल्या कधीच ती त्रास देत नसते. ज्या घरामध्ये मुलगी असते ना तिथे नेहमी प्रफुल्लित वातावरण, सकारात्मक वातावरण आणि आनंदाचं वातावरण असतं. त्या घरातली सर्व दुःख नष्ट होतात. सुख, शांती, समृद्धी त्या घरामध्ये नांदत असते, म्हणजे साक्षात माता लक्ष्मी त्या घरामध्ये नांदत असते. त्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगेन की जोपर्यंत तुमची मुलगी तुमच्या सोबत आहे तोपर्यंत तिच्याबरोबरचे प्रत्येक क्षण आनंदात घालवा. कारण जेव्हा एकदा ती मुलगी लग्न होऊन सासरी जाते ना तेव्हा तिला भेटण्यासाठी तुमचा जीव खूप आतुर होतो, पण सतत आपण तिला भेटू शकत नाही. आधीच्या काळामध्ये काय व्हायचं की मुली लांब लांब दिल्या जायच्या आणि दळणवळणाच्या सोयी नसायच्या, त्यामुळे मुलींना भेटता येत नसायचं. सध्या तसं नाहीये, पण आपल्याला सततच मुलीला भेटता येत नाही. जे क्षण आपण तिच्याबरोबर 24 तास जगत असतो ते क्षण लग्न झाल्यानंतर आपण जगू शकत नाही. त्यामुळे जोपर्यंत तुमची मुलगी तुमच्यासोबत आहे तोपर्यंत तिच्याबरोबर सगळे क्षण आनंदात घालवा.
आणि मग बघा तुमचं आयुष्य किती सुखात जाईल. ते जगलेले क्षण जेव्हा मुलगी सासरी जाईल ना, तेव्हा ते तुम्हाला जगण्यासाठी प्रेरित करतील. तिचे ते लढीवाळ शब्द, तिची ती काळजी, तिचं ते युलिशपणामध्ये मॅच्युरिटी असणं, तिची सर्वांबद्दलची प्रेम, आदर, भावना, घरामध्ये तुमचं तिच्या असण्याचं अस्तित्व, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप आनंद देऊन जातात. जेव्हा एका मुलीचं लग्न होतं ना, तेव्हा तिच्या बाबांना डोळ्यात अश्रू येत नाही असं सर्व लोकांना वाटतं. पण असं नसतं. जेव्हा त्याच मुलीचं लग्न होतं आणि तिची गाडी जेव्हा पुढे जाते ना, तेव्हा तोच बाप एका खांबाच्या कोपऱ्यामध्ये जाऊन ढसाढसा रडत असतो. पण युलीच्या हातामध्ये असणारं ते बाळ एक दिवस मोठं होतं, मॅच्युअर होतं आणि पाखरू फुलपाखरासारखं उडून जातं आणि आपल्या आयुष्यातला आनंदच निघून जातो. त्यामुळे तिच्यासोबत आहे तोपर्यंत खूप क्षण आनंदात घालवा, जेणेकरून ती सासरी जाईल तेव्हा त्या क्षणाने तुम्हाला जगायला प्रेरणा मिळेल, तुमच्या मनामध्ये सतत आनंद राहील, घरामध्ये तुमचं वातावरण प्रफुल्लित राहील. एवढंच सांगेल की जे व्यक्ती खरंच मुळात नशीबवान असतात, एवढंच सांगेल की मुलगी कोणाच्या घरात जन्माला येते, तर जिथे खरंच दान देण्याची प्रवृत्ती असते, जिथे घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी, वैभव यावं, लक्ष्मी मातेचा वास त्या घरामध्ये असावा. त्याचप्रमाणे ज्या घरामध्ये व्यक्ती मुळातच नशिबान असतात, अशाच घरामध्ये मुली जन्माला येतात. तर अगदीशी छोटीशी माहिती होती. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.